ओके, इंटर प्रोसेस प्रॉफिट. ओके, ट्रान्सफर प्राईज. जेव्हा फर्स्ट प्रोसेसमधून सेकंड प्रोसेसमध्ये जेव्हा आपण स्टॉक जेव्हा ट्रान्सफर करतो किंवा आपण जे गुड्स आपण ट्रान्सफर करतो तेव्हा कधी ते ट्रान्सफर प्राईजने कधी ट्रान्सफर केले तर मार्केट प्राईजला किंवा सेल प्राईजला किंवा मॅनेजमेंटने जे डिसाईड केलेली प्राईजला म्हणजे कॉस्ट प्राईस प्लस सम प्रॉफिट पर्सेंटेज हे इन्क्लूड करून कधी आपण कधी ट्रान्सफर प्राईस कधी ट्रान्सफर करत असो, कधी प्रोसेसमधून एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसला कधी गुड्स कधी आपण ट्रान्सफर करत असो, फिनिश स्टॉक कधी ट्रान्सफर करत असो, तर त्या सिच्युएशनमध्ये जे क्लोजिंग स्टॉकमध्ये जे गुड्स राहतात तर त्या क्लोजिंग स्टॉकच्या गुड्समध्ये काही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड राहतो आणि तो प्रॉफिट पोर्शन आपला बॅलन्स शीटला आपण ॲज इट इज आपण शो करू शकत नाही, तर तो आपल्याला इलिमिनेट करायला लागेल. तो आपल्याला सेपरेट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल प्रॉफिट पोर्शन. तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा ते आपल्याला इथे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर फर्स्ट एक प्रॉब्लेम आपण बघूया. ओके, आता इथे जो आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे तो अशा पद्धतीने आपला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. म्हणजे कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी ॲक्च्युली हे फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. आपण जेव्हा सॉल्व करताना आपल्याला ते फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि आपला कॉस्ट आणि त्यातला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण कॉलम प्रिपेअर करताना तुम्ही बघू शकता आपण कॉलम प्रिपेअर करताना प्रोसेस अकाउंटमध्ये पर्टिक्युलर टोटल रुपीज म्हणजे इथे टोटल अमाऊंट. सॉरी, अरे शेअर तर केलेली आहे. ओके ठीक आहे, 1 मिनिट. बघा आता स्क्रीन दिसते का? हां हॅलो. हां हॅलो. हां काय नाही, लेक्चर चालू आहे, नंतर बोलतो. हॅलो. हां आता स्क्रीन विजिबल आहे का? नाहीये सर. ॲक्च्युली मग तुझ्या एंडला नेटवर्क इश्यू असू शकेल. बाकीच्यांना दिसतेच स्क्रीन? ओके 1 मिनिट. मला ओके दिसते ना. मला वाटतं तुझ्या इथे ना नेटवर्क इश्यू असेल ॲक्च्युली. कशा पद्धतीने आपल्याला गोष्टी म्हणजे कशा पद्धतीने आपला ट्रान्सफर प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची किंवा प्रॉब्लेमचा बेस किंवा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा मेन तुम्हाला याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, बेसिक कन्सेप्ट आपल्याला कशा, कारण की हा जर फॉर्मॅट पूर्ण नवीन आहे. ओके, फॉर्मॅट पूर्ण नवीन आहे. तुम्ही पूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला शो करत होते, पण करंट प्रॉब्लेममध्ये तुम्ही क्लोजिंग स्टॉक तुम्ही डेबिट साईडला लेस करणार आहात. ओके, त्यामुळे हा जे ट्रान्सफर प्राईस जो प्रॉब्लेम आहे ना त्या प्रॉब्लेमचा फॉर्मॅट वेगळा आहे. तुम्ही कॉलम प्रिपेअर करताना इथे टोटल टोटल रुपीज कॉस्ट रुपीज इथे तुम्ही ही टोटल कॉस्ट तुम्ही टोटल प्राईस इथे तुम्ही मेन्शन करणार आहात फर्स्ट कॉलममध्ये. नेक्स्ट कॉलममध्ये तुम्ही त्यातला कॉस्ट पोर्शन मेन्शन करणार आहात आणि नेक्स्ट कॉलममध्ये तुम्ही त्यातला प्रॉफिट पोर्शन मेन्शन करणार आहात. ओके, तो नॉर्मली प्रॉफिट पोर्शन आहे तो स्टॉकमध्येच इन्क्लूड असणार आहे, इतर गोष्टीमध्ये काय प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. म्हणजे तो ओपनिंग स्टॉकमध्ये असेल किंवा क्लोजिंग स्टॉकमध्ये आपला प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असेल किंवा आपण जो फायनली जो प्रॉफिट फाइंड आउट करणार आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असणार आहे. बाकीच्या ठिकाणी काय प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. ओके, ओके, तर आपण प्रॉब्लेम बघा. द सर्टन प्रोडक्ट पासेस थ्रू द 3 प्रोसेसेस बिफोर इट इज कम्प्लीटेड. Okay, the output of each process is charged to the next process at the price calculated to give profit of 20% on transfer price. ओके, 20% ऑन ट्रान्सफर प्राईज मेन्शन केलं. ट्रान्सफर प्राईज म्हणजे सेल प्राईज किंवा मार्केट प्राईज. ओके, ट्रान्सफर प्राईज. ओके, तर सेल प्राईजवरती आपला प्रॉफिट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, आता त्यांनी ब्रॅकेटमध्ये त्यांनी अजून एक इन्फॉर्मेशनसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, दॅट इज 25% ऑन कॉस्ट प्राईस. हे त्यांनी ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. पण कधी ते प्रोव्हाइड केलं नसेल तर बरेच जण ते ॲक्च्युली बाय करून ठेवतात की ट्रान्सफर प्राईस किंवा सेल प्राईजवरती कधी 20% असेल तर कॉस्ट प्राईजवरती किती. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते मी फक्त तुम्हाला दाखवतो आहे. ओके, तुम्हाला ज्या प्राईजवरती पर्सेंटेज प्रोव्हाइड केलं नाही, एक आपण सिम्पल आपण इथे फॉर्म्युला यूज करतो, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल. ओके, आपला फॉर्म्युला काय, कॉस्ट प्लस प्रॉफिट, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल. ही आपली सेल प्राईज आपली फाइंड आउट होणार आहे. आणि आपल्या प्रॉब्लेममध्ये काय त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे का सेलिंग प्राईजवरती त्यांनी 20% सांगितलेलं आहे.
ओके, तर ज्या प्राईजवरती त्यांनी पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केले असतील ना, ती प्राईज आपल्याला 100 ॲज्युम करायचे. मी आता तुम्हाला काय दाखवतो आहे का, हे जे 25% जे त्यांनी फाइंड आउट करून ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले ते कसे फाइंड आउट झाले ते मी तुम्हाला इथे शो करतो आहे. ओके, जेव्हा ते आपला सेल प्राईजवरती 20% देतात, ट्रान्सफर प्राईज म्हणजे सेल प्राईज म्हणजे ती मार्केट प्राईज जी मॅनेजमेंटने डिसाईड केलेली प्राईज असेल. ओके, तर इथे ट्रान्सफर प्राईज म्हणजे करंट सिच्युएशनमध्ये आपली सेल प्राईज आहे. ओके, तर ती सेल प्राईज कधी त्यांनी सेल प्राईजवरती त्यांनी पर्सेंटेज प्रोव्हाइड केलं, ते किती पर्सेंट दिलेले आहेत, 20% आपला प्रॉफिट सांगितलेलं आहे. मग 100वरती 20% कधी तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट केला, सेल्सवरती कधी 20% कधी प्रॉफिट तुम्ही फाइंड आउट केला, तर तो 20 रुपीज येईल. मी सेल प्राईज 100 ॲज्युम केली, त्याच्यावरती प्रॉफिट 20% आहे, तर कॉस्ट प्राईज किती असणार आहे, तर कॉस्ट प्राईज फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, सेल मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज. सेल प्राईज मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज आपल्या फाइंड आउट होईल, म्हणजे कॉस्ट प्राईज आपली किती फाइंड आउट होईल, 80 रुपीज फाइंड आउट होईल. ओके, तर आता आपल्याला कॉस्ट प्राईजवरती कधी पर्सेंटेज कधी फाइंड आउट करायचे असतील, तर 80 रुपीजला 100 रुपीज सेलिंग प्राईज आहे, तर 100 रुपीज कधी कॉस्ट प्राईज असेल तर सेलिंग प्राईज किती किंवा प्रॉफिट पर्सेंटेज किती, अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ते फाइंड आउट करू शकता. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 100 डिवाइड बाय 80 इंटू 20 किंवा 100 इंटू 20 डिवाइड बाय 80. ओके, तर तुम्हाला इथे जी अमाऊंट येईल ती अशा पद्धतीने फाइंड आउट होईल, 100 डिवाइड बाय 80 इंटू 20. ओके, 25%. बघा, हे प्रॉब्लेममध्ये त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. Okay, they have given directly in the problem that is 25% on cost price, but this is actually basic problem, that's why they have given this information in the problem itself. Otherwise we have to calculate this price that किती पर्सेंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. ओके, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड करणार नाही आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. ओके, तर कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, बेसिक क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण फाइंड आउट केलं. आपण बेसिक एक फॉर्म्युला यूज केलेला आहे, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राईज. ओके, किंवा सेल मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज. फॉर्म्युला आपण काय यूज केलं बघा पुन्हा एकदा, कधी कॉस्ट प्राईज कधी आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला असणार आहे कॉस्ट प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस सेल. ओके, आणि जेव्हा सेल मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज, सेल मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज, ती आत्ता आपण फाइंड आउट केली 80 रुपीज, 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 रुपीज. आणि कधी सेलिंग प्राईज कधी फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला असणार आहे कॉस्ट प्राईज प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज, म्हणजे 80 प्लस 20 इज इक्वल टू 100. ओके, पण आत्ताच्या करंट सिच्युएशन मी ज्या प्राईजवरती आपल्याला पर्सेंटेज प्रोव्हाइड केलेले आहेत ती प्राईज आपल्याला 100 ॲज्युम करायचे. कोणत्या प्राईजवरती आपला पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, सेलिंग प्राईजवरती. सेलिंग प्राईजवरती आपल्याला किती पर्सेंटेज दिले, 20%, म्हणून आपण सेल प्राईज आपण 100 ॲज्युम केली. ओके, ज्या प्राईजवरती आपल्याला पर्सेंटेज प्रोव्हाइड करतात ती प्राईज आपल्याला 100 ॲज्युम करायचे. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे 20% सांगितल्यामुळे 100वरती 20% प्रॉफिट 20 रुपीज येतील. ओके, त्यामुळे बॅलन्सिंग अमाऊंट आपली कॉस्ट प्राईज फाइंड आउट होईल, सेल मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज, म्हणजे 80 रुपीज आपली कॉस्ट प्राईज येईल. मग आपण पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचे, त्यामुळे 80 रुपीज कॉस्ट प्राईज असताना 100 रुपीज सेल आहे, किंवा 80 रुपीज कॉस्ट प्राईज असताना 20 रुपीज प्रॉफिट आहे, तर 100 रुपीज कॉस्ट प्राईज असताना किती, 100 म्हणजे आपल्या पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ना, त्यामुळे आपण 100 असताना 100 जेव्हा कॉस्ट प्राईज असताना किती प्रॉफिट असू शकेल ते आपण फाइंड आउट केलं, तर 25%. ओके, मग आपल्याला फाइंड आउट होतं 25, म्हणजे 100 असताना 25 आपला प्रॉफिट होतं, 100 असताना 25 म्हणजेच 25% आपला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होतं, म्हणजे कॉस्ट प्राईज माहिती असताना आपल्याला 25% आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट. कारण की करंट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेलिंग प्राईज माहीत नसणार आहे. ओके, करंट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेलिंग प्राईज माहीत नसणार आहे, आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा तुम्हाला समजेल ते आपल्याला सेलिंग प्राईज माहीत नसताना आपल्याला कॉस्ट प्राईज माहीत असणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ते सेलिंग प्राईज आपल्याला तिथे फाइंड आउट करावी लागणार आहे. ओके, मी नेक्स्ट प्रॉब्लेम रीड करते बघा, ही एक कन्सेप्ट क्लिअर केली पहिले, कारण की यावरती अजूनसुद्धा इतर प्रॉब्लेममध्ये या रिलेटेड आपले इन्फॉर्मेशन येऊ शकते. तर कसं फाइंड आउट करायचं ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, द आउटपुट ऑफ द प्रोसेस 3 इज चार्ज टू द फिनिश स्टॉक अकाउंट ऑन द सिमिलर बेसिस. ओके, जो फायनल जी प्रोसेस आहे थर्ड प्रोसेस, त्यातला जो फायनल आउटपुट आहे ते आपण फिनिश स्टॉक अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. देअर वॉज नो वर्क इन प्रोग्रेस ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. ओके, बिगिनिंगला वर्क इन प्रोग्रेस नाही आहे, अँड द ओव्हरहेड हॅज बीन इग्नॉर्ड. ओव्हरहेड आपल्या प्रॉब्लेममध्येच प्रोव्हाइड केलेलं नाही, ते इग्नॉर केलेलं आहे. द स्टॉक इन ईच प्रोसेस हॅव बीन व्हॅल्यूड ॲट प्राईम कॉस्ट ऑफ द प्रोसेस. ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे की आपल्याला जो स्टॉकचं जे व्हॅल्युएशन करायचं आहे ते प्राईम कॉस्टने आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे. ओके, प्राईम कॉस्ट म्हणजे काय, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. तुम्हाला कॉस्ट शीट झालेलं आहे, कॉस्ट शीटमध्ये तो आपला फॉर्मॅट होता, त्याच फॉर्मॅटनुसार आपल्याला प्राईम कॉस्ट इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे. तर करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन आपल्याला प्राईम कॉस्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले, ते म्हणजे डायरेक्ट मटेरियल आणि सेकंड डायरेक्ट वेजेस. ओके, तर या दोघांची टोटल करून आपल्याला प्राईम कॉस्ट फाइंड आउट करायचे. ओके, पण
प्राईम कॉस्ट फाइंड आउट करताना आपल्याला हे आपल्याला दोन गोष्टी आपल्याला ॲड करून आपल्याला ते मेन्शन करायचे. नेक्स्ट आपल्याला स्टॉक दिलेला आहे, तो आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, 2000, 4000 अँड 6000 अँड 3000. ॲक्च्युली ही सर्व इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली आहे ही रुपीजमध्ये मेन्शन केलेली आहे. इथे वरती ॲक्च्युली रुपीज ॲक्च्युली आहे. ॲक्च्युली मेन्शन केलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये, पण म्हणजे माझ्या इथून ते राहिलेलं मेन्शन करायचं. ही सर्व ठिकाणी रुपीज आहे का. ही जी सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती रुपीजमधली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ओके ओके ठीक आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले. ते सेल्स जेव्हा आपल्याला फायनल जेव्हा सर्व प्रोसेस कंप्लीट होणार आहे तेव्हा आपल्याला सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले 36,000चे. आपल्याला त्यांनी प्रिपेअर करायला सांगितले प्रोसेस कॉस्ट अकाउंट शोईंग द प्रॉफिट एलिमेंट ॲट ईच स्टेज. ओके, ॲक्च्युअल रिअलायझेशन प्रॉफिट आणि स्टॉक व्हॅल्युएशन ॲज वुड ॲपियर इन द बॅलन्स शीट. ओके, आपल्या स्टॉकचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ट्रान्सफर प्राईसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट मटेरियल आपल्याला मेन्शन करायचं आहे. डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक नाही आहे, नाही तर अदरवाईज आपण ओपनिंग स्टॉक आपण मेन्शन केला असता. इथे फर्स्ट मटेरियल. ओके, डायरेक्ट मटेरियल आपल्याला किती प्राईस दिलेली आहे, 4000 रुपीज प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, डायरेक्ट मटेरियलची प्राईस किती आहे, 4000. ती ॲज इट इज मेन्शन येईल टोटलमध्ये 4000. ॲक्च्युली टोटलमध्ये नाही, कॉस्टमध्ये मेन्शन येईल. पहिल्यांदा आपण कॉस्टमध्ये मेन्शन केलं दाखव. कॉस्टमध्ये त्याच्यामध्ये ही एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेसमध्ये काय प्रॉफिट पोर्शन नसणार आहे, त्यामुळे प्रॉफिट पोर्शन आपला नील. ओके, ते प्रॉफिट 0 येणार आहे. तुम्ही डॅश मेन्शन करू शकता. ओके, एक्सेलमध्ये डॅश मेन्शन करताना थोडा प्रॉब्लेम होतो आहे म्हणून. आणि टोटलमध्ये मेन्शन होईल म्हणजे 4000 रुपीज. ओके, सेम डायरेक्ट वेजेससुद्धा मेन्शन होतील. टू डायरेक्ट वेजेस. ओके, डायरेक्ट वेजेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत फर्स्ट प्रोसेसचे. ही प्रोसेस 1चे 6000 रुपीज. ओके, म्हणून डायरेक्ट वेजेस कॉस्ट 6000 रुपीज, प्रॉफिट 0 म्हणजे टोटल आपली प्राईस मेन्शन होईल 6000 रुपीज. ओके, नेक्स्ट आपल्याला स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. स्टॉक दिलेला आपल्याला 2000 रुपीज. ओके, जो स्टॉक आपल्याला जो 2000 रुपीज जो प्रोव्हाइड केला, जेव्हा फर्स्ट प्रोसेस असणार आहे ना, त्या फर्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला जो स्टॉक आपल्याला जो प्रोव्हाइड केला त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे, कारण फर्स्ट प्रोसेस आहे. ओके, कारण की अजून आपण कुठलाही आपण ट्रान्सफर केलेलं नाही आहे, त्यामुळे जेव्हा फर्स्ट प्रोसेस असते ना, त्या फर्स्ट प्रोसेसमध्ये जो आपला स्टॉक मेन्शन असतो ना, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. ओके, तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काही प्रोसेसचा ओपनिंग बॅलन्स जेव्हा ओपनिंग स्टॉक जेव्हा प्रोव्हाइड करताना त्या ओपनिंग स्टॉकमध्ये आपल्याला प्रॉफिट पोर्शन आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला असतो. तर तिथेसुद्धा तुम्हाला ते आढळेल की जे फर्स्ट प्रोसेस असते तेव्हा त्या फर्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. जेव्हा तो सेकंड प्रोसेसमध्ये जेव्हा तो स्टॉक जेव्हा ट्रान्सफर होणार आहे तेव्हा त्या सेकंड प्रोसेसमध्ये जेव्हा तो ट्रान्सफर झाल्यानंतर त्याच्यावरती आपला प्रॉफिट पोर्शन आपल्याला मेन्शन असणार आहे. ओके, तर फर्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला जो क्लोजिंग स्टॉक आहे, पण त्याच्या पहिल्यांदा आपल्याला प्राईम कॉस्ट आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायचे. तर प्राईम कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा याची आपल्याला टोटल करायला लागेल आणि त्याच्यामधून आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मायनस करायचा आहे. ओके, ओके, 10,000 रुपीज अँड प्रॉफिटमध्ये 0 येणार आहेत. ओके, नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 2000. ओके, तो 2000 रुपीज. ओके, फर्स्ट प्रोसेसमध्ये आपल्या प्रॉफिट इन्क्लूड नसणार आहे, त्यामुळे फर्स्ट प्रोसेसमध्ये आपल्या ते नील असणार आहे. ओके, हे आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मायनस करून आपल्याला फाइंड आउट होईल प्राईम कॉस्ट. ओके, आपला प्राईम कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. प्राईम कॉस्ट 10,000 मायनस 2000. ओके, ही आपली प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे. ओके, आता प्राईम कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं, त्यानंतर मग आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं, कारण आता प्रॉब्लेममध्ये काहीच नाही ॲक्च्युली. आपल्याला आता प्रॉफिट फाइंड आउट करायचं 20% ऑन ट्रान्सफर प्राईस, पण आपल्या करंट सिच्युएशनमध्ये ट्रान्सफर प्राईस माहीत नाही आहे. ओके, ट्रान्सफर प्राईस म्हणजे इन्क्लुडिंग प्रॉफिट जो प्राईस असणार आहे ती म्हणजे ट्रान्सफर प्राईस असणार आहे. ओके, तर आपण इथे आपल्याला प्रॉफिट पोर्शन आपले इन्क्लूड करायचं आहे. ओके, ग्रॉस प्रॉफिट किंवा तुम्ही डायरेक्ट फक्त प्रॉफिट मेन्शन केला तरी सुद्धा चालू शकेल. ओके,
तर आता प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करताना आपल्याला त्यांनी मेन्शन केलं 25% ऑन कॉस्ट आहे. ओके, तर ही आपली कॉस्ट प्राईज आहे. तर कॉस्ट प्राईजच्या 25% आपल्याला प्रॉफिट आपला फाइंड आउट होणार आहे. ओके, तर हा 8000च्या इंटू 25 डिवाइड बाय 100 सॉरी ओके 25% 2000 रुपीज आपला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ओके, प्रॉफिट मेन्शन केल्यानंतर डायरेक्ट फक्त प्रॉफिट कॉलमलाच मेन्शन होईल. ओके, आणि आपल्याला फायनली इथे आपल्याला फाइंड आउट करायचे टोटल आपल्याला फाइंड आउट करायचे ही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड करून किती कॉस्ट आहे ती आपल्याला इथे फाइंड आउट करायची. तर कॉस्ट येईल आपली 10,000 रुपीज. ओके, त्याच्यामध्ये कॉस्ट प्राईज येईल 8,000 रुपीज आणि प्रॉफिट पोर्शन असणार आहे 2,000 रुपीज. ओके, आता आपल्याला एवढंच फक्त करायचं आहे, क्रेडिट साईडला आपल्याला फक्त प्रोसेस ट्रान्सफरची फक्त इन्फॉर्मेशन मेन्शन करायचे. नेक्स्ट प्रोसेसला जे ट्रान्सफर करणार आहोत ते आपल्याला फक्त इथे शो करायचे. प्रोसेस सेकंड अकाउंट, हे जे अकाउंट आहे ते प्रोसेस फर्स्ट अकाउंट. आपण प्रोसेस फर्स्ट अकाउंट आपण प्रिपेअर करतो आहे. ओके, ही जी टोटल आहे ना ती ॲज इट इज आपल्या इथे ट्रान्सफर करायची. आपला प्रॉब्लेम आपला फर्स्ट प्रोसेस अकाउंट आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, ओके, आपलं फर्स्ट आपलं प्रोसेस अकाउंट आपलं प्रिपेअर झालं, कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युली प्रोसेस जी आपण जो ट्रान्सफर प्राईजनुसार आपण प्रॉफिट जो फाइंड आउट केला त्या प्रॉफिटमध्ये ॲक्च्युली फर्स्ट प्रोसेसमध्ये ॲक्च्युली प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसतो, त्यामुळे अशा पद्धतीने आपला फाइंड आउट झालेला आहे. ओके, तर या फर्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला कॉस्टसुद्धा ॲक्च्युली ही जे फॉर्म्युला पण आपल्याला यूज करायला लागलेले नाही आहेत, पण आपण सेकंड प्रोसेसमध्ये आपण ते फाइंड आउट करूया. ओके, सेकंड प्रोसेसमध्ये आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतं ते लक्ष द्या थोडं. प्रोसेस सेकंड. ओके, प्रोसेस सेकंडमध्ये आता सर्वात पहिल्यांदा ना जे लास्ट प्रोसेसमधून जे ट्रान्सफर झालेलं नाही ते इथे मेन्शन होईल. हे जे प्रोसेसमधून जे ट्रान्सफर झाले प्रोसेस सेकंड अकाउंटला जे ट्रान्सफर झाले ते पहिल्यांदा मेन्शन होईल. टू प्रोसेस फर्स्ट अकाउंट. ओके, आता बाकीच्या गोष्टी आपल्या सर्व आपल्या फाइंड आउट करायच्या. ओके, मटेरियल आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं 6,000 रुपीज, तो मटेरियल ॲज इट इज मेन्शन होईल. मटेरियल कॉस्ट कॉलममध्ये 6,000 रुपीज. ओके, प्रॉफिट 0 असणार आहे मटेरियलमध्ये कारण ती कॉस्ट आहे, त्यामुळे 6,000 रुपीज आपल्या टोटलमध्ये सुद्धा मेन्शन होईल. वेजेससुद्धा मेन्शन करताना 4,000 रुपीज ते ॲज इट इज मेन्शन होतील 4,000 रुपीज. ओके, प्रॉफिटमध्ये 0 मेन्शन होतील, टोटलमध्ये सुद्धा 4,000 मेन्शन होईल. आता आपली इथे आता फाइंड आउट झालेली आहे, टोटल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. ओके, आता आपल्याला लेस आपल्याला क्लोजिंग स्टॉक इथे सुद्धा आपल्याला करायचं. तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रॉब्लेममध्ये किती प्रोव्हाइड केलेला आहे 4,000 रुपीज. जेव्हा आपण सेकंड प्रोसेस आपण मेन्शन करणार आहोत ना तर त्या सेकंड प्रोसेसमध्ये त्या क्लोजिंग स्टॉकमध्ये काही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असणार आहे. तर आता प्रॉफिट पोर्शन कसा फाइंड आउट करायचं आहे तर हे आपल्याला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे. तर पहिल्यांदा आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोसेस आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, कॉस्ट ऑफ प्रोसेस आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचे. तर कॉस्ट ऑफ प्रोसेस आता ही जी 4,000 रुपीज जी आपले जी क्लोजिंग स्टॉक आहे ना त्या 4,000मधले किती कॉस्ट प्राईज आहे त्यामधली ती आपल्याला त्या स्टॉकमध्ये किती कॉस्ट आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आणि प्रॉफिट पोर्शन आपल्याला सेपरेट करायचं आहे. ओके, तर फर्स्ट आपला कॉस्ट ऑफ द प्रोसेस, तर कॉस्ट कॉलमची जी टोटल असते ना ती आपल्याला कॉस्ट प्राईज आहे ती आपल्याला मेन्शन करायची आहे. पहिल्यांदा कॉस्ट कॉलमची किती आहे टोटल 10,000 रुपीज. ओके, डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल आपल्याला मेन्शन करायची आहे. तर टोटल कॉलमची टोटल किती आहे 10,000 रुपीज. नाही, एक मिनिट ही टोटल ही रॉंग फाइंड आउट झालेली आहे. एक मिनिट. कॉस्ट कॉलमची टोटल आहे 18,000 रुपीज डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल किती आहे 20,000 रुपीज आणि इंटू स्टॉक व्हॅल्यू आपल्याला करायची. इंटू स्टॉक व्हॅल्यू आपली किती आहे 4,000 रुपीज.
तर हे आपण स्टॉक व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय केल्यानंतर जी आपल्याला अमाऊंट जी फाइंड आउट होईल ना, ती अमाऊंट म्हणजे आपल्या त्या स्टॉकमध्ये किती कॉस्ट प्राईस इन्क्लूड आहे ती आपली फाइंड आउट होईल आणि त्यामधून आपण प्रॉफिट पोर्शन आपण बाजूला करणार आहोत. 18,000 डिवाइड बाय 20,000 इंटू 4,000. म्हणजे ही जी आपली 4,000 रुपीची टोटल कॉस्ट आहे क्लोजिंग स्टॉकची, त्यामध्ये 3,600 रुपीज हे कॉस्ट प्राईज आहे आणि रिमेनिंग प्राईज आपली असणार आहे प्रॉफिट पोर्शन. रिमेनिंग प्राईज म्हणजे किती? 400 रुपीज. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स अमाऊंट. ओके, तर प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपला हा फॉर्म्युला आपल्याला आहे. तो फॉर्म्युला पण पाहिजे तर आपण शो करू शकतो की प्रॉफिट स्टॉक किती आहे? 4,000 मायनस कॉस्ट किती आत्ताच आपण फाइंड आउट केली ते 3,600. म्हणजे आपला प्रॉफिट आपला किती फाइंड आउट होईल? 400 रुपीज आपला प्रॉफिट आपला फाइंड आउट होईल. ओके, तर आपल्याला प्रॉफिट आपल्याला इथे फाइंड आउट करून शो करायचं. आपला 400 रुपीज आपला प्रॉफिट आलेला आहे. ओके, 400 रुपीज आपला प्रॉफिट आलेला आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं. ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करताना आपला सेम आपल्याला मेथड आपल्याला यूज करायचे. 25% ऑन कॉस्ट प्राईस. ओके, तर आता 25% ऑन कॉस्ट प्राईस. तर कॉस्ट प्राईस आपल्याला प्रोव्हाइड केली 16,000 आहे. त्या 16,000 वरती 20% फाइंड आउट करा. सॉरी 25% फाइंड आउट करा. 16,000 इंटू 25%, 4,000 रुपीज. ओके, तर 4,000 रुपीज आपला प्रॉफिट पोर्शन असणार आहे. फायनल आपल्याला टोटल करायचे आणि तो टोटल आपल्याला फक्त आपल्याला ट्रान्सफर करायचे नेक्स्ट प्रोसेसला. ओके, तर 5,600 रुपीज आपला प्रॉफिट पोर्शन आहे आता इन्क्लूड त्या प्रोसेसमध्ये. ओके, तो आपल्याला नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, ओके, सेम आपला सेकंड प्रोसेस आपला कंप्लीट झालेला आहे. प्रोसेस लक्षात ठेवा. आपल्याला कधी ओपनिंग स्टॉक कधी प्रोव्हाइड केला असताना तर याच्यावरती आपण ओपनिंग स्टॉक आपण मेन्शन केला असताना सेम आपल्याला प्रोसेस करायला लागते. मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्राईम कॉस्टवरतीच तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायला देतात. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा ट्रान्सफर प्राईसचा जेव्हा प्रॉब्लेम असणार आहे तेव्हा तुम्ही क्लोजिंग स्टॉक तुम्ही मायनस करणार आहात या बाजूला, डेबिट साईडलाच मायनस करणार आहात, क्रेडिट साईडला तुम्हाला शो करायचं नाही आहे. ओके, हे आपला सेकंड प्रोसेस आपला कंप्लीट झाला आहे. सेकंड प्रोसेस अकाउंट. आता सेम आपला थर्ड प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचा, नंतर मग फायनली आपला फिनिश स्टॉक अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. ओके, थर्ड प्रोसेस अकाउंट. ओके, आता प्रोसेस सेकंडमधून जे ट्रान्सफर झाले ते आपल्याला पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स आपल्याला मेन्शन करायला लागेल. प्रोसेस सेकंडमधून आपल्याला ट्रान्सफर झाले 20,000, 14,400 आणि 5,600. ते ट्रान्सफर झालेले ॲज इट इज ओपनिंग बॅलन्स त्या प्रोसेसचा ट्रान्सफर तिथे मेन्शन करून घ्या. ओके, नेक्स्ट मटेरियल. करंट प्रोसेसचं मटेरियल थर्ड प्रोसेस 2,000 रुपीज मटेरियल आहे म्हणून कॉस्टमध्ये 2,000, टोटल कॉस्टमध्ये सुद्धा 2,000. प्रॉफिट पोर्शन त्याच्यामध्ये नील असणार आहे, एक्सपेन्सेसला प्रॉफिट पोर्शन नसणार आहे. ओके, नेक्स्ट आहे 8,000 वेजेस. ओके, वेजेस 8,000, टोटलमध्ये 8,000 आणि प्रॉफिट पोर्शन त्याच्यामध्ये सुद्धा 0 असणार आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला 6,000 रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. क्लोजिंग स्टॉक तो आपल्याला क्लोजिंग स्टॉक इथे मेन्शन करायला लागेल. क्लोजिंग स्टॉक 6,000 रुपीज. ओके, आणि त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करण्यासाठी. सेम हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागतील. ओके, तर क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करताना बघा कॉस्ट कॉलमची टोटल किती आहे? 24,400. तर इथे मेन्शन होतील 24,400. ओके, डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल 30,000 इंटू क्लोजिंग स्टॉक 6,000. आपल्याला कॉस्ट प्राईस फाइंड आउट होते 4,880. ओके, कॉस्ट प्राईस फाइंड आउट झाली. बॅलन्सिंग अमाऊंट आपली असणार आहे प्रॉफिट पोर्शन. ओके, 1,120 आपला प्रॉफिट पोर्शन असणार आहे. ओके, तो आपण इथे सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. ते फाइंड आउट करण्यासाठी टोटल आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला आहे 6,000 आणि कॉस्ट प्राईस आपली 4,880. ओके, तर प्रॉफिट पोर्शन आपला फाइंड आउट होते 1,120. तो आपण इथे मेन्शन केला प्रॉफिट. ओके, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू टोटल कॉस्ट.
ओके, नेक्स्ट आपण प्राईम कॉस्ट आपण फाइंड आउट करणार आहोत मायनस करून. ओके, कॉस्टमधून जे क्लोजिंग स्टॉक आहे तो मायनस करून आपण प्राईम कॉस्ट आपण फाइंड आउट करणार आहोत. आणि फायनली आपला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायला सांगितलेला आहे. ओके सर, सेम बेसिस आपल्याला यूज करायला सांगितलं आहे, 25% ऑन कॉस्ट प्राईस. तर आपण इथे मेन्शन केलेलं आहे 24,000 इंटू 25 डिवाइड बाय 100, 25%, 6,000 रुपीज येतो आहे. ओके, इथे सुद्धा 6,000 रुपीज येईल प्रॉफिट. त्याच्यामध्ये कॉस्ट पोर्शन नील आहे. ओके, तर टोटल फाइंड आउट करायचे आपल्याला, आणि जी आपण टोटल मेन्शन करणार आहोत तीच टोटल आपल्याला ट्रान्सफर करायचे फिनिश स्टॉक अकाउंटला. ओके, आता प्रोसेस 3rd नंतर आपला ट्रान्सफर होणार आहे फिनिश स्टॉक अकाउंटला. ओके, फिनिश स्टॉक अकाउंट. आता फायनली आपल्याला फिनिश स्टॉक अकाउंटसुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. इथे ते प्रोसेस 3rd येणार आहे. इथे मटेरियल आणि वेजेस नसणार आहेत, हे नील असणार आहेत. ओके, आणि या बाजूला आपला सेल्स आपल्या प्रॉब्लेममध्ये जे प्रोव्हाइड केले ते आपल्या या बाजूला आपल्याला सेल्स मेन्शन करायला लागतील. ओके, क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलं तो सुद्धा आपल्याला मेन्शन करायला लागेल. क्लोजिंग स्टॉक आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले 3,000. ओके, फिनिश स्टॉकचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला 3,000 रुपीज. आणि आपला प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करताना आपला सेम मेथड आपल्याला यूज करायला सांगितलेलं. त्यामुळे इथे प्रॉफिट फाइंड आउट करताना आपला सेम मेथड आपल्याला यूज करायला लागेल. ओके, कॉस्ट कॉलमची टोटल आधी क्लोजिंग स्टॉक आधी आपण फाइंड आउट करूया. ही आपली टोटल एवढीच आहे ॲक्च्युली, 14,400. एक मिनिट, प्रोसेस 3 मधून आपण ट्रान्सफर केले. एक मिनिट, प्रोसेस 3 मधून आपले ट्रान्सफर झाले 30,000. हे ट्रान्सफर आपल्याला करायचे. ओके, आपल्या कॉस्ट कॉलमची टोटल आहे 19,520. टोटलची टोटल आहे 30,000 इंटू स्टॉक व्हॅल्यू आहे 3,000 इज इक्वल टू आपल्याला स्टॉकमधली कॉस्ट प्राईज आपले फाइंड आउट होईल 1,952. ओके, त्यामुळे रिमेनिंग पोर्शन आपला प्रॉफिट पोर्शन आपला त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. 3,000 मायनस 1,952 इज इक्वल टू 1,048 रुपीज आपला प्रॉफिट पोर्शन त्यामध्ये इन्क्लूड आहे. इथे हा आपला झाला क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट. ओके, आता इथे काय आपली प्राईम कॉस्ट वगैरे काय फाइंड आउट होणार नाही आहे, कारण की फिनिश स्टॉकमध्ये आपण कुठली कॉस्ट आपण मेन्शन केलेली नाही आहे. ओके, प्राईम कॉस्ट मेन्शन नाही करायची आहे, पण ती जी टोटल आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे, कारण की आपला फायनल आपला कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ही टोटलसुद्धा मेन्शन करण्याची ॲक्च्युली गरज नव्हती. ओके, ओके, आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला त्यांनी सेम आपल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. किती सांगितलेलं आहे? 25% ऑन कॉस्ट प्राईस. मग 25% ओके, किती येतो आहे? 6,750. सॉरी इथे आपला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्या ही मेथड आपल्याला यूज करायची नाही आहे. तर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी एक आता दुसरी मेथड आपल्याला यूज करायला लागेल, कारण की फिनिश प्रोडक्ट आहे तिथे आपल्या सेलची प्राईज आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, सेलची प्राईज आपल्याला प्रोव्हाइड केली, त्यामुळे आपण इथे मेन्शन करणार आहोत डायरेक्ट सेल किती आहे? 36,000.
टोटलमध्ये सेल्स मेन्शन करा 36,000. ओके, त्यामुळे ह्याची जी टोटल होणार आहे ती 36,000 होणार आहे. आणि त्या 36,000मधून जी बॅलन्सिंग अमाऊंट येईल ती बॅलन्सिंग अमाऊंट आपल्या इथे प्रॉफिट येणार आहे. ओके, लास्ट स्टेजला आपल्या फिनिश स्टॉकमध्ये आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. 9,000 रुपीज आपला प्रॉफिट पोर्शन येतो आहे. ओके, सेम प्रॉफिट पोर्शन आपल्या इथे येणार आहे 9,000 रुपीज. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते ॲज इट इज आपल्या इकडे ट्रान्सफर होतील बॅलन्सिंग अमाऊंट. ओके, अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली प्रिपेअर करायचा आहे. लास्ट स्टेजमध्ये आपल्याला सेल प्राईस मेन्शन करून त्यावरून आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं, ग्रॉस प्रॉफिट. आणि त्यानंतर मग जी बॅलन्सिंग अमाऊंट येईल ती आपली कॉस्ट आणि प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचे. ओके, एक मेथड म्हणजे कशा पद्धतीने आपण सॉल्व केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, कशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे ते. ओके, थोडीशी वेगळी मेथड आहे. फक्त 2 फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे. करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाहीत, ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. म्हणजे अदर ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कधी आपल्याला प्रोव्हाइड केले असते तर ते या बाजूला इथे मेन्शन होतील, प्राईम कॉस्टच्या खाली मेन्शन होतात ते. आणि त्यानंतर मग आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करावी लागते. आणि कधी ओपनिंग स्टॉक कधी प्रोव्हाइड केलेला असेल तर तो प्रोसेस 1च्या वरच्या बाजूला मेन्शन होईल ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉकचं सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने हा एक सिंपल प्रॉब्लेम होता, बेसिक प्रॉब्लेम होता. तर ते गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये मेन गोष्ट एक्सपेन्सेस डेबिट साईडला कॉलम प्रिपेअर करताना टोटल रुपीज, कॉस्ट रुपीज आणि प्रॉफिट रुपीज आपले 3 कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. एक्सपेन्सेसमध्येच कधीच प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. प्रॉफिट पोर्शन कशात इन्क्लूड असणार आहे तर ओपनिंग स्टॉक, प्रोसेस ट्रान्सफर, ओके, ट्रान्सफर फ्रॉम अर्लियर प्रोसेस, ओके, किंवा ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ह्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असणार आहे. क्लोजिंग स्टॉकमध्ये इन्क्लूड असणार आहे प्रॉफिट पोर्शन. आणि प्रॉफिटमध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असणार आहे. प्रॉफिटमध्ये काय कॉस्ट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. ओके, तर या गोष्टी आपल्या इथे लक्षात ठेवायच्यात. फक्त इथे आपण टोटल करून आपण ग्रॉस क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट केला. पण क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करणार फर्स्ट प्रोसेसचं नाही, पण सेकंड प्रोसेस ऑनवर्ड्स आपल्याला काय करायला लागेल, क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करताना त्यातला प्रॉफिट पोर्शनसुद्धा आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. तर तो प्रॉफिट पोर्शन फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, कॉस्ट कॉलमची टोटल. ओके, तुम्ही आत्ता इथे कधी फाइंड आउट करून बघितलं तर तुम्हाला प्रॉफिट पोर्शन इथे येणारच नाही. ॲक्च्युली तुम्ही कधी फाइंड आउट करण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा ते झिरोच येणार आहे. ओके, बघा इथे तुम्ही फाइंड आउट करून हा सेम फॉर्म्युला इथे यूज करून बघा, तुम्हाला सेम आन्सर तुम्हाला झिरोच फाइंड आउट होईल. बघा, कॉस्ट कॉलमची टोटल होते 10,000. ओके, डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल आहे 10,000च इंटू क्लोजिंग स्टॉक आहे 2,000. ओके, तर तुम्हाला इथे कॉस्ट प्राईस किती फाइंड आउट होईल, 10,000 डिवाइड बाय 10,000 इंटू 2,000 इज इक्वल टू तुमची फाइंड आउट होते 2,000. तुमची कॉस्ट प्राईस फाइंड आउट होते. त्यामुळे तुम्ही 2,000 रुपीज टोटल आणि कॉस्ट प्राईससुद्धा 2,000 मेन्शन येईल आणि प्रॉफिट पोर्शन 0. ओके, त्यामुळे इथे तुमच्या फर्स्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉफिट पोर्शन तुमच्या इन्क्लूड नसणारच आहे. मग प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी स्टॉक मायनस कॉस्ट, स्टॉक 2,000 आहे, कॉस्ट पण 2,000 आहे, त्यामुळे प्रॉफिट झिरोच येणार आहे. त्यामुळे तुम्ही फर्स्ट प्रोसेसमध्ये जरी तुम्ही सेम फॉर्म्युला जरी अप्लाय केला तरीसुद्धा तुम्हाला प्रॉफिट तिथे नीलच दिसेल तुम्हाला. ओके, आणि सेकंड थर्ड प्रोसेसमध्ये कारण की ही बघा टोटल कॉस्ट प्राईस वेगळी आहे आणि टोटल कॉस्ट वेगळी आहे. कारण प्रॉफिट पोर्शन त्याच्यामध्ये इन्क्लूड असल्यामुळे ती कॉस्ट प्राईस वेगळी येते आणि टोटल कॉस्ट वेगळी येते. त्यामुळे इथे सेकंड प्रोसेस ऑनवर्ड जे कॉस्ट प्राईस क्लोजिंग स्टॉक आपण जे फाइंड आउट करतो त्या क्लोजिंग स्टॉकमध्ये आपला प्रॉफिट पोर्शन आपल्याला फाइंड आउट होतो. फर्स्ट प्रोसेसमध्ये जरी तुम्ही फाइंड आउट केलं तरीसुद्धा तुम्हाला तिथे प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड तुम्हाला फाइंड आउटच होणार नाही प्रॉफिट पोर्शन. ओके, कारण की तुमची जी कॉस्ट प्राईज आहे, टोटल कॉस्ट आहे आणि कॉस्ट प्राईज आहे त्या टोटल कॉस्टमधली ती सेमच आहे. त्यामुळे तुमचा प्रॉफिट पोर्शन तिथे नील येतो. ओके, आणि प्रॉब्लेममध्ये आपला प्राईम कॉस्ट आपल्याला मेन्शन करायला सांगितलेलं आहे. प्राईम कॉस्टनुसार तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, म्हणून आपण इथे प्राईम कॉस्ट आपण फाइंड आउट केलेली आहे. प्राईम कॉस्ट इज इक्वल टू डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. करंट प्रॉब्लेममध्ये फक्त 2च इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस. तर त्या दोघांची टोटल करून त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक आपल्याला मायनस करायचा आहे. ओके, प्राईम कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपला क्लोजिंग स्टॉक मायनस करून आपल्याला प्राईम कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ओके, दुसरी एक गोष्ट, या क्रेडिट साईडला तुम्हाला कुठल्याही प्रोसेस अकाउंट तुम्ही बघितलं तर क्रेडिट साईडला तुम्हाला जे नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर आहे तेवढीच गोष्ट इथे इन्क्लूड असली. इथे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या नसणार आहेत. ओके,
कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये काही? तुम्ही स्वतः ट्राय करा सॉल्व करण्याचा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ते ॲक्च्युली आत्ता जी काही तुम्हाला कन्सेप्ट जी थोडीफार समजलेली असेल ती तुम्ही स्वतः ट्राय करा, तरच तुम्ही ते फायनल तुमचं प्रिपरेशन होईल. अदरवाईज तुमचं ते प्रिपरेशन होणार नाही ॲक्च्युली. नुसतं बघून तुमचं प्रिपरेशन होणार नाही. पुन्हा रिवाईज करा, प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके. फक्त 2च फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आहेत. आणि फिनिश स्टॉक अकाउंट प्रिपेअर करताना ह्या 3 अकाउंटला आपण त्या पद्धतीने आपण केलं. ओके. जेव्हा तुम्ही सेकंड प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करणार तेव्हा फर्स्ट प्रोसेसचा जो आउटपुट आहे तो नेक्स्ट प्रोसेसचा इनपुट असणार आहे, म्हणून इनपुट म्हणून आपण मेन्शन केला. नेक्स्ट एक्सपेन्सेस मेन्शन केले, टोटल फाइंड आउट केली, त्यामधून क्लोजिंग स्टॉक आपण मायनस केले, आपल्याला फाइंड आउट झाली प्राईम कॉस्ट. त्यावरून आपण प्रॉफिट फाइंड आउट केला आणि इथे टोटल आपण डायरेक्ट आपण मेन्शन केली ती नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर. सेम नेक्स्ट प्रोसेसला म्हणजे सेकंड प्रोसेसचा इनपुट आउटपुट ते थर्ड प्रोसेसचं इनपुट, एक्सपेन्सेस त्यांची टोटल केली, क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट केला. पण क्लोजिंग स्टॉकमधला आपण कॉस्ट पोर्शन आणि प्रॉफिट पोर्शन आपण सेपरेट आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके. इथे प्राईम कॉस्ट फाइंड आउट केली, नंतर आपण ग्रॉस प्रॉफिट त्या फॉर्म्युल्यानुसार आपण फाइंड आउट केला. 25% प्रोव्हाइड केलं होतं म्हणून 25% आपण ग्रॉस प्रॉफिट आपण फाइंड आउट केलं. ओके. नेक्स्ट आपल्याला फिनिश स्टॉकला आपल्याला ट्रान्सफर करायचं. तर नेक्स्ट फिनिश स्टॉक अकाउंट प्रिपेअर करताना प्रोसेस थर्डमधलं जे आहे ते आपल्याला डायरेक्ट इथे फिनिश स्टॉकला ट्रान्सफर होईल. इथे कुठलेही एक्सपेन्सेस नसणार आहेत, त्यामुळे फक्त लेस क्लोजिंग स्टॉक होईल. कारण फिनिश स्टॉकचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्या प्रॉब्लेममध्ये आपला प्रोव्हाइड केलेला आहे 3000 रुपीज, त्यामुळे तो क्लोजिंग स्टॉक मेन्शन होईल. त्यामधला सुद्धा प्रॉफिट पोर्शन फाइंड आउट केला जाईल. ओके. आणि तुम्हाला इथे ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करताना पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सेल्स प्रोव्हाइड केलेले असतील फिनिश स्टॉक रिलेटेड. ओके. म्हणजे फायनल जी प्रोसेस आपलं फिनिश स्टॉक आपलं जे प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचे जे सेल्स आहेत ते आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतील, तर त्या सेल्सवरून आपल्याला प्रॉफिट पोर्शन फाइंड आउट करायचं. इथे आपल्याला 25%, 20%, 30% असं काय फाइंड आउट करायचं नाही आहे. ओके. ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके. आता नेक्स्ट आपण स्टेटमेंट आपण प्रिपेअर करूया की आपल्याला सेकंड आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे की ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट म्हणजे काय? तर हा आहे तो ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट आहे. ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट नाही, हा आपल्याला हा जो प्रॉफिट जो मेन्शन केला तो अनरिअलाइज प्रॉफिट आहे. हा जो प्रॉफिट आपण मेन्शन केला तो अनरिअलाइज प्रॉफिट आहे, कारण तो स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे. तो जो अनरिअलाइज प्रॉफिट आहे तो आपल्याला इलिमिनेट करायचा, रिमूव्ह करायचा, आणि जो रिमेनिंग जो प्रॉफिट असणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. तर आपल्याला हा जो टोटल आपला जो टोटल प्रॉफिट आहे त्या टोटल प्रॉफिटमधून आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिट आहे तो आपल्याला मायनस करायचा आहे. ओके. आपण अनरिअलाइज प्रॉफिट आपण मायनस केला का आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होईल. तर त्यासाठी आपल्याला एक नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. ॲक्च्युअल प्रॉफिट रिअलाइज. ओके. ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे पर्टिक्युलर नेक्स्ट आपल्याला प्रॉफिट फ्रॉम प्रोसेस. ओके. फर्स्ट कॉलममध्ये प्रॉफिट फ्रॉम प्रोसेस मेन्शन होईल. नेक्स्ट आपल्याला अनरिअलाइज जो प्रॉफिट आहे तो आपल्याला मेन्शन करायचा आहे इन क्लोजिंग स्टॉक. अनरिअलाइज प्रॉफिट इन क्लोजिंग स्टॉक आपल्याला लेस करायचं आहे आणि आपल्याला फाइंड आउट होणार आहे ॲक्च्युअल प्रॉफिट. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी ओपनिंग स्टॉक कधी प्रॉब्लेममध्ये कधी प्रोव्हाइड केलेला असेल तर तो जो ओपनिंग स्टॉकचा जो प्रॉफिट आहे ना तो आपल्याला ॲड करून घ्यावा लागेल. क्लोजिंग स्टॉकचा जो प्रॉफिट आहे तो आपण मायनस करतो. ओके. आणि कधी ओपनिंग स्टॉकचा कधी प्रॉफिट कधी प्रोव्हाइड केला असेल तर आपला अजून एक कॉलम प्रिपेअर होईल ते ओपनिंग स्टॉकचा प्रॉफिट, अनरिअलाइज प्रॉफिट इन ओपनिंग स्टॉक. तर अनरिअलाइज प्रॉफिट इन ओपनिंग स्टॉक असणार आहे तो आपण ॲड करणार आहोत, आणि अनरिअलाइज प्रॉफिट इन क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो लेस करणार आहोत ॲक्च्युअल प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी. ओके. आणि इथे आपण प्रोसेस आपण प्रिपेअर करणार. प्रोसेस जेवढे प्रोसेस आहेत तेवढे आपल्याला मेन्शन करायचे. प्रोसेस 1 अकाउंट. ओके. प्रोसेस 1 अकाउंट नका. प्रोसेस 2, प्रोसेस 3. ओके.
प्रोसेस 3 आणि फायनली फिनिश स्टॉक. तर प्रॉफिट बघा किती आता प्रत्येकाचा प्रॉफिट मेन्शन करा. फर्स्टचा 2000, सेकंडचा 4000, थर्ड 6000 आणि फोर्थ 9000. सर्वांचे प्रॉफिट मेन्शन करा. 2000, 4000, 6000 अँड 9000. ओके. त्यामध्ये अनरिअलाइज प्रॉफिट. तर अनरिअलाइज प्रॉफिट बघा प्रत्येकाचा फर्स्ट प्रोसेसमध्ये अनरिअलाइज प्रॉफिट 0 आहे, सेकंड प्रोसेसमध्ये 400, थर्ड प्रोसेसमध्ये 1120, 0, 400, 1120 आणि फिनिश स्टॉकमध्ये आहे 1048, 1048. ओके. हा अनरिअलाइज प्रॉफिट आहे. आणि इथे आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट फाइंड आउट. ॲक्च्युअल प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी ओके प्रॉफिट फ्रॉम द प्रोसेस अँड मायनस अनरिअलाइज प्रॉफिट. क्लोजिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट कधी ओपनिंग स्टॉकमधला असता तो आपण ॲड केला असता. ओके. इथे आपल्याला टोटल आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. हे आपलं फायनल आन्सर आहे. ॲक्च्युअल प्रॉफिट आपल्याला एवढा म्हणजे आपल्याला प्रॉफिट आपला शो झालेला होता एवढा 21,000, पण त्यामध्ये अनरिअलाइज प्रॉफिट क्लोजिंग स्टॉकमध्ये एवढा इन्क्लूड होता, म्हणून आपला ॲक्च्युअल प्रॉफिट आपल्याला एवढा झाला आहे 432 एवढा आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट झालेला आहे. ओके. आणि फायनली आपल्याला अजून एक स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. स्टॉक व्हॅल्युएशन ॲज वुड अपियर इन द बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटमध्ये जेवढा आपला स्टॉक आपल्याला अपियर झाला पाहिजे तो आपल्याला किती आहे तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. तर तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सर्व प्रोसेसचा जो प्रॉफिट नाही स्टॉक, सर्व प्रोसेसचा स्टॉक आपल्याला मेन्शन करायचा आहे. थर्ड पॉईंट. सर्व प्रोसेसचा आपल्याला प्रोसेस 1, 2, 3 अँड फिनिश स्टॉक. फर्स्ट प्रोसेसचा स्टॉक आहे 2000. जी कॉस्ट प्राईज आहे ती आपल्याला मेन्शन करायची आहे, कारण की आपण जे आपण बॅलन्स शीटला जी आपण मेन्शन करणार आहोत ती आपल्याला कॉस्ट प्राईज मेन्शन करायला लागेल. त्याची टोटल प्राईज मेन्शन करून फायदा नाही, कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड आहे. त्यामुळे फक्त जी कॉस्ट प्राईज आहे ती आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. 2000 प्लस 3600 प्लस 4880 आणि प्लस 1952 एवढ्या सर्वांची आपण टोटल करणार. ती आपली येणार आहे कॉस्ट प्राईज येणार आहे 2000. मग त्याला सेकंड प्रोसेस 3600, थर्ड प्रोसेस 4880 काहीतरी होतं आणि नेक्स्ट प्रोसेस 1952. ओके. ही जी आपण टोटल करणार आहे ती आपली टोटल असणार आहे. एवढा आपण स्टॉक आपण बॅलन्स शीटला आपण शो करणार आहोत. ओके. बॅलन्स शीटला आपण किती शो करणार आहोत 12,432 आपण बॅलन्स शीटला आपण शो करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. फर्स्ट ट्रान्सफर प्राईसचा आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे. कुठल्या गोष्ट समजलं नाही असं आहे, कन्फ्युजन कशामध्ये आहे याच्यामध्ये. सिम्पल प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. नेक्स्ट प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्वेश्चन्स रेज होतील. प्रोसेस समजली आहे का? कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये?